हॅलो एव्हरीवन. तर मी गेले होते पुण्याला. त्या गेल्यानंतर मला दिसली ही भली मोठी बिल्डिंग, जी होती काचेची आणि माझ्या अंदाजे तिथे 100हून अधिक लोक काम करत असतील, ज्यांचं आयुष्य पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये जातं. सकाळचा उजेड बघतात आणि डायरेक्ट संध्याकाळचा अंधारच. मला ते अजिबात आवडत नाही. पण आता जे लोकं इथं करतात, ते करतात. खुशीने करतात की कसं करतात आता ते त्यांनाच माहीत. ठीक आहे, ते जाऊ द्या. त्यानंतर मला दिसली ही बस, ज्याला लोक सिटी बस बोलतात. मग आम्ही गेलो त्याच्यानंतर पुढे. तिथे ही एक काहीतरी बिल्डिंग दिसली मला, पण हे काय होतं ते मलाही नाही समजलं. त्याच्यामुळे ते मी सोडून दिलं. मग आम्ही गेलो बाप्पाचे दर्शन करायला. श्रीमंत दगडूशेठ. मी फर्स्ट टाईम गेले होते. तर मंदिर ते बघून छान वाटलं. मस्त पूर्ण मंदिर चांदीचं होतं, मूर्ती ते सोन्याची. छान तिथलं सगळं वातावरण वगैरे छान वाटलं मला. मग आम्ही बाप्पाचे दर्शन वगैरे केले. त्यानंतर मग आम्ही गेलो लाल महलमध्ये. हा जो लाल महल आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आणि त्यांच्या जीवनाच्या घटनेंवर जोडलेला इतिहास. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर जरी झाला असेल, तरी त्यांचं जे बालपण होतं, ते याच लाल महालामध्ये गेलं होतं. आणि याच लाल महलमधून स्वराज्याचे नियोजन आणि कारभार ते सगळं सुरू झालं होतं. आणि 1660 मध्ये जो शाहिस्ता खान आला होता आणि 1660 मध्ये शाहिस्ता खानाला महाराजांनी याच महालात घुसून त्यांची बोटे कापली होती. ज्यामुळे तो पळून गेला आणि मराठी साम्राज्याच्या इतिहासात एक महत्त्वाची घटना घडली. मी एवढं बघितलं सर्व आणि त्यानंतर आम्ही गेलो शनिवार वाड्याकडं. तर शनिवार वाडा मला बऱ्याच दिवसापासून बघायचा होता आणि त्याबद्दल ऐकलंही होतं, की अमावास्येच्या दिवशी 6च्या नंतर वाड्यामधून असे आवाज येतात, की "काका मला वाचवा, काका मला वाचवा." ते कितपत खरे ते मलाही माहीत नाही. हा इतिहास आहे तर कदाचित खरंच असेल. तर मग आम्ही गेलो शनिवार वाड्याकडं. बाहेर एक स्कॅनर होतं, त्याला स्कॅन वगैरे केलं, तिकीट काढलं आणि आतमध्ये गेलो. त्याचं असं पूर्ण स्ट्रक्चर वगैरे छान होतं, पण बरंच असं पडल्यासारखं वगैरे काहीतरी दिसत होतं. तर तर मी तेव्हा पाहिलं म्हणजे त्याचं जे बांधकाम आहे, ते 10 जानेवारी 1730 मध्ये सुरू झालेलं होतं आणि त्याची वास्तुशांती ही 22 जानेवारी 1732 ला झाली होती आणि त्या दिवशी शनिवार होता. त्यामुळे त्याचं नाव शनिवारवाडा पडला. आणि 1732 नंतर सुद्धा वाड्यामध्ये सतत बांधकाम वगैरे ते बदलत होते. आणि जो बुरुजाच्या दरवाजाचं काम जे होतं ते 1760 हे वर्ष लागलं होतं त्या कामासाठी. त्यानंतर 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या-मोठ्या की झाल्या होत्या तिथे. आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर 1817 ला ब्रिटिशांचे निशाण लागले होते. आणि त्यानंतर या वाड्यामध्ये पुण्यातला पहिला कलेक्टर काय हेनरी डंडास हेनरी डंडास असं काहीतरी नाव आहे त्याचं. हेनरी डंडास रॉबर्टसन असं काहीतरी नाव आहे त्याचं. तो राहत होता. आणि त्याच्यानंतर वाड्यामध्ये तुरुंग, पोलिसांचे निवासस्थान ते असं होतं. त्यानंतर 1828 मध्ये वाड्यामध्ये मोठी आग लागली होती. आगीमध्ये पूर्ण इमारत जळाली होती. तर त्याच्यामुळेही कदाचित तो वाडा तसा झाला असेल. ते तिथे जे पटांगण आहे, तिथे सगळे सैनिक असे जमत होते. मी हा वाडा वगैरे पाहिला. मग निघालो तिथून. निघालो, फ्रेश वगैरे झालो. मग आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये. खूप ऐकलं होतं की तिथे खूप स्वस्त वगैरे मिळतं. पण तसं काही नाहीये. तिथे काही स्वस्त वगैरे नाहीये. सगळ्या किमती आपल्याला मिळतात तसंच आहे. बाकी तिथं असं काही वेगळं वगैरे नाही. त्यानंतर आम्हाला इथे एक दिसला बाप्पा. मग आम्ही त्यात दर्शन घेतले आणि निघालो. आम्हाला तहान लागली होती आणि क्रेव्हिंग पण होत होती. सो मग आम्ही हे लिंबू सरबत पिलं. मग तिथून आम्ही थोडे पुढे गेलो. त्यानंतर मग आम्ही त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मला दिसली ही भली मोठी नाही म्हणता येणार, पण ती जुनी दिसली म्हणून मला व्हिडिओ काढावासा वाटला. मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, पण आम्ही तिथे गेलो आणि ते बंद होतं. सो मग आम्ही गेलो तिथल्याच एका झूमध्ये. ज्या झूचं नाव होतं राजीव गांधी प्राणी संग्रहालय. मग आम्ही तिथे गेलो प्राणी बघायला. बऱ्याच दिवसापासून प्राणी बघितले नव्हते, म्हणून मग विचार केला चला आज आपण प्राणीच बघू. मग गेल्यावर आम्ही तिकीट वगैरे काढलं आणि गेलो आतमध्ये. तिथे ट्रिप्स पण आलेल्या होत्या. 2 शाळेच्या ट्रिप असतील. छोटे-छोटे लेकरं होते. काय आम्ही आतमध्ये गेलो. हरीण, सिंह, कोल्हा, अजून काय म्हणतात त्याला चिता, वाघ, पांढरा वाघ सगळं पाहिलं. ते असे उड्या मारत होते. छान वाटत होतं. चिता वगैरे पाहिला आम्ही, वाघ पाहिला, पांढरा वाघ पाहिला. पण त्यानंतर आम्ही लास्टला गेलो अ, आपला जंगलाचा राजा. तो सगळ्यात लास्टला होता झूमध्ये. सो आम्ही गेलो तिकडे आणि म्हणलं इकडे हे सगळे असे मस्त उड्या वगैरे मारत होते, इकडे-तिकडे फिरत होते. तर तो इकडे-तिकडे फिरत असेल. पण तिथे गेलो तर तो असा एवढा दूर बसलेला होता. जसं म्हणजे तो रुसून बसलाय असं वाटत होतं मला. त्याला मी आवाज देत होते, "बहुत रुसलाय" म्हणून. बट त्याचं काही लक्ष नव्हतं. मग जाऊ द्या म्हटलं आम्ही आलो बाहेर
आणि मग आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासासाठी. मग मला दिसला हा फोइनिक्स मॉल. फोइनिक्स मॉल नाही त्याला काय फोनेक्स मी तर त्याला फोनेक्सच म्हणते, बट तो काहीतरी फोइनिक्स मार्केट सिटी असं काहीतरी. फोइनिक्स मार्केट सिटी. सो आम्ही तो बघितला आणि मग आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर मग काही नाही, आम्हाला परत यायचं होतं आणि मी व्हिडिओ काढायचं बघत होते परत येताना, बट तो खूपच अंधार होता गाडीमध्ये. मग मला काही जमलं नाही व्हिडिओ काढायला आणि घरी यायला मला वाजले 2. तर 2 वाजता आले आणि मग माझा पूर्ण व्हिडिओ काढायचा वगैरे काहीही मूड नव्हता. मग मी तशीच आले की लगेच झोपून गेले आणि बस माझा पुण्याची ट्रिप संपली. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. सी यू.